नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुम्हा सर्वांचा लाडका वसंत नारंगीकर खूप दिवसांनी हा ब्लॉग घेऊन आलेलो आहे आणि आज आपण निघालो आहे माझ्या गावाला, म्हणजेच उरणला चिरनेर येथे. आपल्याबरोबर आई आहे, नेहा आहे आणि आपल्या घरच्या बाप्पाच्या आशीर्वाद. तर आता आपण असं निघालेलो आहे चिरनेरला. शॉर्ट ट्रिप आहे. आई ते ब्रुनो बघा. बाय बाय ब्रुनो, बाय. ब्रुनोला बाय केलेलं आहे आणि आता आपण निघालो चिरनेरला. बघूया या प्रवासात काय काय घडतं. A few moments later. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपण माझं गाव चिरनेर इथे पोचलेलं आहे आणि हे श्री क्षेत्र महागणपती चिरनेर आहे. आता गाडी इथे पार्क केली आपण तलावाजवळ. तलावात मुलं धमाल करतात. चला आता आपण इथे दुकान दिसतोय, तिथे सगळं साहित्य भेटेल त्या मामांच्या दुकानावरती. मंदिराच्या शेजारी इथे असं दुकान आहे दादांचं. तिकडे तुम्हाला पूजेचं साहित्य मिळतं. घ्या ताट घ्या. हार नाही आहेत दादा? हार वगैरे नाही. पूर्वी दुकानं असायची ना? असायचे बंद केली? बंद केले असे दुपारी आता. अच्छा, दुपारी बंद झालेत. ओके. फुलं पण महाग झालीत ना त्याच्यावर. हां, 300 रुपये 600 रुपये. बाजूला मंदिर आहे प्रशस्त असं बघा. ताई आणि नेहा इथे ताट घेते आहे. तोपर्यंत आपण हा परिसर बघूया. बघा इथे आमच्या गावातले अजून एक यूट्यूबर आहेत, पंकज ठाकूर आणि भक्ती. यांचेसुद्धा व्हिडिओज आम्ही ते खूप बघत असतो आणि बघूया त्यांची पण भेट होते का. हा असा तलाव आहे. तलावात मुलं मजा करतात. हा स्टेज आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही हा स्टेज पाहिलेला आहे. तसं चिरनेर जंगल सत्याग्रहासाठी फेमस असलेलं माझं गाव. इथे स्मारक आहे जंगल सत्याग्रहांचं. या स्टेजच्या मागेच फुलांची दुकानं बघा. आई इथे फुलं काढते. वा वा. आईला फुलं इथे अशी भेटते. आईने फुलं ती जास्वंद मिळाली. आई जास्वंदीचं फुल मिळालंय. हा घे. आईने तेरड्याची फुलं गोळा केली. श्री क्षेत्र महागणपती चिरनेर. आम्ही मंदिरात प्रवेश करत आहोत. मंदिर आहे.
हे एक इथे स्मारक आहे. चिरनेर जंगल सत्याग्रह झाला होता 7 जून 1932. 7 जून 1932 रोजी पडलेल्या पहिल्या स्मृती स्तंभाचा कळस पुनर्स्थापना करण्यात आली 25 सप्टेंबर 2005 साली. मस्त आला ना सीन. तलावाची पूजा आहे. भैरी देव प्रसन्न, भैरी देवाचं मंदिर आहे. खूप जुने मंदिर आणि जुने शिल्प आहेत सगळे. जुना बांधकाम आहे सगळं ना. पालखी आहे ती. प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण काय, आता कुठे जायचं? घरी. गावात कुठे फिरायचं बघू. म्हात्र्यांच्या घरी चल.